10वी-12वीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च मध्ये आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। एवढंच नाही तर 2 पेपरमध्ये 1 दिवसाची सुटी देण्याचाही बोर्डाचा विचार सुरू आहे। 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून तर 10वीची परीक्षा 2 मार्चपासून सुरू होणार असं कळतंय। यंदाची बोर्डाची परीक्षा ही 100% अभ्यासक्रमावर आधारित असेल। महत्त्वाचं आहे हे, यंदाची बोर्डाची परीक्षा 100% अभ्यासक्रमावर आधारित असेल। त्यासाठी विद्यार्थ्यांवर परीक्षेचा तणाव येऊ नये, त्यांना अभ्यासाचं ओझं वाटू नये म्हणून 2 पेपरमध्ये 1 दिवसाची सुटी देण्याचाही विचार बोर्ड करतंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका परीक्षांपूर्वी किंवा परीक्षेनंतर होतील अशी सुद्धा माहिती मिळते। एक नजर टाकूयात परीक्षेच्या वैशिष्ट्यांवर। बघा, 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। 10वीची परीक्षा 2 मार्चपासून सुरू होऊ शकते। 31 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी 6000 केंद्र सज्ज असतील। 2 पेपरमध्ये 1 दिवसाची सुटी देण्याचा विचार बोर्डाकडून सुरू आहे। 100% अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका असेल। कोविड काळामध्ये बरेच बदल 10वी-12वीच्या परीक्षांसाठी अभ्यासक्रमात करण्यात आले होते। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे